तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतो, डिफाइन कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, स्टेट इट्स SI युनिट अँड स्टेट इट्स डायमेन्शन्स. म्हणजे हे 3 पॉइंट आपल्याला पाहायचे. आता डेफिनेशन जर बाळांनो तुम्हाला आली तर SI युनिट आणि डायमेन्शन्स काय जास्त अवघड भाग नसतो, बरोबर. डेफिनेशन जी आहे ती लक्षात कशी ठेवायची बघा. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी साठी बाळांनो आपण इटा हे नोटेशन वापरतो, बरोबर. आता इटा इज इक्वल टू काय, कॅपिटल F डिवायडेड बाय A इंटू dV बाय dx, बरोबर. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, या ठिकाणी जो इटा दिलेला आहे तो काय आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. इटा काय दिलाय, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, बरोबर. त्याच्यानंतर हा जो F आहे तो F काय आहे, विस्कस फोर्स. काय आहे, विस्कस फोर्स. त्यानंतर A आहे एरिया ऑफ लेयर किंवा एरिया ऑफ लिक्विड लेयर. आणि dV बाय dx जे आहे ते आहे वेलोसिटी ग्रेडियंट. काय, वेलोसिटी ग्रेडियंट. Coefficient of viscosity is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. परत एकदा बघा, Coefficient of viscosity is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. आता लक्षात घ्या, या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्ही SI युनिट घेऊ शकता. बघा, आता SI युनिट साठी आपल्याला न्यूमरेटरला काय दिसते बाळांनो, फोर्स दिसते. काय दिसतोय, फोर्स. मग फोर्स SI युनिट काय असतं, न्यूटन. काय असतं, न्यूटन. त्या ठिकाणी छेदामध्ये बाळांनो काय दिले आपल्याला, एरिया. मग एरियासाठी काय येणार आहे, मीटर स्क्वेअर. आणि इनटू या ठिकाणी काय आहे, वेलोसिटी ग्रेडियंट आहे. काय, वेलोसिटी ग्रेडियंट. तर आता हे वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे, तर न्यूमरेटरला आहे चेंज इन वेलोसिटी. काय आहे, चेंज इन वेलोसिटी. आणि डिवायडेड बाय काय आहे, चेंज इन डिस्टन्स. मग तुम्ही सिंपल वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय सांगू शकता, वेलोसिटी ग्रेडियंट इज डिफाइंड ऍज द चेंज इन वेलोसिटी पर युनिट चेंज इन डिस्टन्स. मग त्यामुळं या ठिकाणी वेलोसिटी जे आहे त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंद आणि छेदामध्ये डिस्टन्स आहे, मग इथे येणार आहे मीटर. मग मीटरला मीटर काय होणार, कॅन्सल. मग वेलोसिटी ग्रेडियंटचं युनिट काय झालं, पर सेकंद. मग या ठिकाणी तुम्ही वेलोसिटी ग्रेडियंटचं युनिट लिहिलं पर सेकंद. आता हा जो सेकंद आहे तो डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटरला, तो जाणार न्यूमरेटरला. मग हेच आपण असं लिहू शकतो, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, बरोबर. आता हे झालं SI युनिट. बट याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे. आता डायमेन्शन्स साठी काय करतो बाळांनो आपण, बघा, या न्यूटनची जी व्हॅल्यू ती टाकायची आपण, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. अंशामध्ये काय परत सेकंद आहे, मग इथं सेकंद लिहायचं. आणि परत छेदामध्ये काय, मीटरचा स्क्वेअर. मग 1 मीटर आहे तो मीटरला काय होणार, कॅन्सल होणार. काय शिल्लक राहील, सेकंदला सेकंद काय होणार, कॅन्सल होणार. मग kg डिवायडेड बाय सेकंद मीटर. म्हणजे याच्यावरून तुम्हाला आता काय करता येईल, याचे डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, डायमेन्शन्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज इक्वल टू m⁻⁴. कारण m म्हणजे काय आहे, मास, बरोबर. kg ची पॉवर किती आहे, 1. मग m ची पॉवर 1. l⁻⁻1. l म्हणजे काय आहे, लेंथ. लेंथची पॉवर काय इथं बाळांनो, मीटरची +1. पण छेद जाते वरती, न्यूमरेटरला गेल्यावर काय होणार आहे, -1. आणि t⁻⁴ काय होणार आहे बाळांनो, -1. का, कारण t फॉर टाइम. आणि टाइम कशात मोजतो आपण, सेकंद. आणि सेकंदची पॉवर छेदामध्ये काय, +1. न्यूमरेटरला गेल्यावर काय होणार, -1. नीट लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युल्याच्या आधारे डेफिनेशन करता येईल. परत एकदा लक्षात घ्या व्यवस्थितपणे. इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dV बाय dx. इटा म्हणजे काय आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ऍज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट, बरोबर. SI युनिट साठी लक्षात घ्या, F जो आहे तो फोर्स आहे. फोर्स SI युनिट काय असतं, न्यूटन. एरियाचं काय असतं, मीटर स्क्वेअर. आणि dV बाय dx वेलोसिटी ग्रेडियंट काय आहे, पर सेकंद. म्हणून आपण इथं
न्यूमरेटरला फोर्स युनिट टाकलं न्यूटन, डिनॉमिनेटरला एरियाचं युनिट टाकलं मीटर स्क्वेअर आणि वेलोसिटी ग्रेडियंटचं काय आलं पर सेकंद. मग त्याच्यावरून तुम्ही काय केलं, न्यूटनची व्हॅल्यू टाकली किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, हा छेदातला मीटर स्क्वेअर तासच, अंशामध्ये जो आहे हा सेकंद वरती नेलेला आहे, हा सेकंदला सेकंद कॅन्सल झाला, 1 मीटरला मीटर कॅन्सल झाला, काय राहिलं केजी पर सेकंद मीटर. म्हणजे केजीची पॉवर 1 असल्यामुळं एम ची पॉवर 1 आली, मीटरची पॉवर +1 छेदात असल्यामुळे एल ची पॉवर -1 आली आणि सेकंडची पॉवर +1 छेदात असल्यामुळे टी ची पॉवर काय आली -1. स्टेट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. बघा आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये न्यूटननं काय केलं होतं, तर विस्कस फोर्स ची व्हॅल्यू जी आहे ती कुणावर डिपेंड आहे हे सांगितलं. तर त्याच्या असं लक्षात आलं की विस्कस फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, एरिया ऑफ लिक्विड लेअर. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एरिया ऑफ लिक्विड लेअर, बरोबर. आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की विस्कस फोर्स हा वेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर. म्हणजे त्यांना असं सांगितलं की जर समजा लिक्विड लेअरचा एरिया आपण इन्क्रीज केला तर विस्कस फोर्स इन्क्रीज होते आणि एरिया जर सपोज डिक्रीज केला तर त्या ठिकाणी विस्कस फोर्स पण काय होतो, डिक्रीज होतो. सपोज वेलॉसिटी ग्रेडियंट जर इन्क्रीज झालं तर विस्कस फोर्स बी काय होते, इन्क्रीज होते. वेलॉसिटी ग्रेडियंट जे आहे जर समजा डिक्रीज झालं तर विस्कस फोर्स पण काय होतो, डिक्रीज होतो. आणि मग याच्यावरून त्यांना असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं की विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, तर एरिया ऑफ लिक्विड लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट dV/dx, बरोबर. आणि मग या ठिकाणी या इक्वेशनच्या आधारे आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो. काय सांगता येईल आपल्याला, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट विस्कस फोर्स is directly proportional to area of liquid layer and directly proportional to velocity gradient. हे सिम्पली स्टेटमेंट आहे. आता आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या की या ठिकाणी हे जे प्रपोर्शनॅलिटी साइन आहे ते आपण रिप्लेस करू शकतो. कशा रिप्लेस करू शकतो, इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफॉर वी कॅन राईट एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एरिया इंटू dV/dx. आता या ठिकाणी जो कॉन्स्टंट आहे तो आपण बाळांनो घेतो इटा. कोणता कॉन्स्टंट आहे, इटा. आणि या इटाला काय म्हणतोय आपण बाळांनो, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काय म्हणतो आपण त्याला, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग आता या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट काय मिळेल, एफ इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू dV/dx. दिस इक्वेशन यूज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. बघा परत एकदा लक्षात घ्या, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ लिक्विड लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. आलं लक्षात. इथला जो कॉन्स्टंट आहे तो आहे इटा आणि त्याचं युनिट आहे, त्याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याचं एसआय युनिट काय घेतोय आपण बाळांनो, त्याचं एसआय युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. त्याचं सीजीएस युनिट आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे सीजीएस युनिट ते आहे बाळांनो पॉइस. काय आहे, पॉइस. किंवा न्यूटनच्या जागेवर तुम्ही डाइन लिहू शकता, सेकंद तसंच राहील आणि मीटर स्क्वेअरचं काय होणार, सेंटीमीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू m⁻1 l⁻⁻1 t⁻⁻1. आज आपण पाहणार आहे स्टोक्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. लक्ष द्या, स्टोक्स हा एक सायंटिस्ट आहे ज्यानं एक स्टोक्स मेथड शोधून काढली. आता या मेथडच्या आधारे त्यानं विस्कस फोर्स जो आहे तो किती असतो तो त्यानं मिळवलेला आहे. लक्षात घ्या, समजा आपण एखादं काय केलंय, कंटेनर घेतलाय, बरोबर. आणि या कंटेनर मध्ये लिक्विड आपण कन्सिडर केले आणि इथं एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि तो स्पेरिकल ऑब्जेक्ट हा हवेमधून आपण या पाण्यामध्ये किंवा लिक्विड मध्ये सोडलेला आहे. ज्या वेळेला हा लिक्विड लेअर मध्ये एंटर होईल त्यावेळेला त्याचं स्पीड जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. हे स्पीड कशामुळे कमी होणार आहे, तर त्याला ड्रॅगिंग फोर्स आहे, अपोजिट फोर्स आहे.
तोच फोर्स कुठल्या प्रकारचा, विस्कस फोर्स. तर तो विस्कस फोर्स त्याला काय करतो, अपोज करतो, त्याची गती कमी करतो आणि तो अपवर्ड डायरेक्शनला काय करत असतो, ऍक्ट होत असतो. बरोबर. आता मग त्याची डायरेक्शन जी आहे ती वरच्या दिशेने आहे, कोणाची, विस्कस फोर्सची. मग तो काय करतो, त्याला विरोध करतो. बरोबर. मग स्टोक्सनं ज्यावेळेला याचा स्टडी केला त्याच्या असं लक्षात आलं की हा जो लिक्विड लेअरचा असलेला जो विस्कस फोर्स आहे त्या ऑब्जेक्ट वरती किती असतो किंवा तो कुणावर डिपेंड असतो. तर त्यांना असं म्हणजे एक स्टेटमेंट केलं की विस्कस फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. जसं लक्षात घ्या, सॉलिडची प्रॉपर्टी आहे स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे. मग त्याचा यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आपण पाहिलं, त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पाहिलं. तसं तुम्ही लिक्विडची एक प्रॉपर्टी शिकलाय, सरफेस टेन्शन. त्या सरफेस टेन्शन बरोबर आणखी एक लिक्विडची प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी. मग त्या विस्कॉसिटीच्या थोडक्यात मॅग्निट्यूडला तो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जर वाढली तर त्या ठिकाणी विस्कस फोर्स पण काय होतो, वाढतो. बरोबर. जर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी केली तर विस्कस फोर्स सुद्धा काय होतो, कमी होतो. मग त्यासाठी त्याने काय केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या लिक्विडचा आधार घेतला. सपोज ऑइल घेतला असेल, वॉटर घेतला असेल, किंवा एखादा जाम घेतला असेल, किंवा पॅराफिन ऑइल घेतला असेल, आणि प्रत्येकासाठी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जे आहे ती काय वेगवेगळे आहे आणि त्याला वेगवेगळ्या लिक्विड मध्ये वेगळ्या प्रकारचं ऑब्झर्वेशन पाहायला मिळालं. म्हणून त्यांना असा निष्कर्ष काढला की कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जर इन्क्रीज झाली तर विस्कस फोर्स बी काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला विस्कस फोर्स काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दुसरं त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं की विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियस ऑफ दॅट स्पेरिकल ऑब्जेक्ट. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची इतर रेडियस आपण कन्सिडर करतोय सपोज आर, तर या आर ला हा विस्कस फोर्स काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि तिसरी गोष्ट, विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टर्मिनल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे इथं एखादा ऑब्जेक्ट जर टाकला आणि तो रिलीज केल्यानंतर तो आतमध्ये एंटर झाला तर इथून पुढे जी काय त्याला वेलॉसिटी मिळणार आहे ती टर्मिनल वेलॉसिटी त्याला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढवली, रेडियस वाढवली किंवा टर्मिनल वेलॉसिटी वाढवली तर विस्कस फोर्स बी काय होतो, वाढतो. मग या सगळ्यांना एकत्र करून असं स्टेटमेंट मिळालं, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा इंटू आर इंटू व्ही. दॅट इज विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, directly proportional to radius of spherical object and directly proportional to terminal velocity. This proportionality sign is replaced by is equal to constant. कशाने रिप्लेस करतो आपण, is equal to constant. मग f is equal to constant into eta into r into v असं आपण लिहू शकतो. लक्षात घ्या, या ठिकाणी असलेला जो कॉन्स्टंट आहे तो असतो 6 पाय. Therefore given equation is f is equal to 6 pi into eta into r into v. बरोबर. पुन्हा एकदा व्यवस्थितपणे लक्षात घ्या, स्टोक्स लॉ states that viscous force of the liquid is directly proportional to the coefficient of viscosity, directly proportional to the radius of spherical object and directly proportional to the terminal velocity. कंटेनर घेतला आणि या कंटेनर मध्ये बाळांनो आपण काय केलं, लिक्विड कन्सिडर केलेलं आहे. बरोबर. आता या लिक्विड लेअर मध्ये आपण काय केलं तर एक स्पेरिकल ऑब्जेक्ट त्या ठिकाणी इन्सिडेंट केलेला आहे. आता लक्षात घ्या, सपोज या ठिकाणी एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे आणि जो या ठिकाणी या लिक्विड मध्ये आपण एंटर केला. बरोबर. आता या ठिकाणी एंटर केल्यानंतर या स्पेरिकल ऑब्जेक्टचं जे मास आहे ते सपोज एम आहे, तर पहिल्यांदा त्याच्यावरती असणारा जो फोर्स असेल तो असतो वेट. बरोबर. काय असतो, वेट. आणि तो वेट म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मास इनटू ग्रॅव्हिटी. बरोबर. आणि याला तुम्ही काय म्हणू शकता, टोटल डाऊनवर्ड फोर्स. बरोबर. इक्वेशन नंबर आपण 1 घेतलं. त्याच्यानंतर लक्षात घ्या, फक्त एक गोष्ट आहे की ज्या वेळेला हा ऑब्जेक्ट आहे तो लिक्विडच्या बाहेर आहे, म्हणजे एअर मध्ये आहे. कुठं आहे, एअर मध्ये. त्यावेळेला जोपर्यंत लिक्विड त्याला लागत नाही किंवा लिक्विड सरफेस मध्ये तो एंटर होत नाही तोपर्यंत त्याचं स्पीड हे थोडंसं काय असतं, जास्त असतं. पण ज्या वेळेला तो लिक्विड लेअर मध्ये एंटर होईल त्यावेळेला त्याचं स्पीड अचानकपणे काय होतं, कमी होतं. मग हे कमी का होतं तर त्याला अपोजिशन असणारे. अपोजिशन असणारे म्हणजे वरच्या दिशेनं त्या ठिकाणी कोणता तरी फोर्स असेल
तर त्या ठिकाणी वरच्या दिशेनं पहिला जो फोर्स आहे तो समजा F1 आहे आणि तो फोर्स कुठला असतो विस्कस फोर्स. कुठला असतो विस्कस फोर्स. आणि विस्कस फोर्सची जी व्हॅल्यू आहे अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ, लास्ट लेक्चर मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये आपण ते स्टोक्स लॉ शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये स्टोक्स लॉ नुसार विस्कस फोर्सची व्हॅल्यू किती आहे 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही ही विस्कस फोर्सची व्हॅल्यू आहे. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ज्या वेळेला तो जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे तो पाण्यामध्ये एंटर होईल तर तो काय करतो त्या पाण्याचं काय करतोय व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. मग तेवढ्या व्हॉल्यूमचं पाणी ते डिस्प्लेस होणार आहे. डिस्प्लेस होऊन कुठे येणार आहे तर या बाजूला येऊन धडकणार आहे. धडकल्यानंतर ती पुन्हा कुठे जाणार आहे वरच्या दिशेनं. मग ते वरच्या दिशेनं जे पाणी आहे ते पुन्हा काय करतं अपोज करत असतं आणि तो एक दुसरा फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती असतो. तो असतो बुओयंट फोर्स. कुठला फोर्स असतो बुओयंट फोर्स. आणि त्याची व्हॅल्यू काय असते मास इंटू ग्रॅव्हिटी. फक्त हे जे मास आहे तर त्या पाण्याचं मास असतं जे पाणी डिस्प्लेस झालेलं आहे बिकॉज ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट आणि त्या ठिकाणी असते ती ग्रॅव्हिटी ऍक्ट होत असते. मग आता या ठिकाणी बाळांनो तुम्हाला वरच्या दिशेने जे फोर्स मिळालेला आहे तो आहे टोटल अपवर्ड फोर्स आणि हा टोटल अपवर्ड फोर्स हा आपण काढू शकतो बाळांनो F1 प्लस F2 बरोबर. मग आता F1 म्हणजे कोण आहे विस्कस फोर्स आहे आणि F2 म्हणजे कोण आहे बुओयंट फोर्स आहे. तर या ठिकाणी विस्कस फोर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही आणि बुओयंट फोर्स जो आहे तो काय असतो एम डॅश इंटू जी. बरोबर. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी सपोज याला इक्वेशन नंबर आपण 2 घेतलं तर लक्षात घ्या इक्विलिब्रियम कंडिशन टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे टोटल डाउनवर्ड फोर्स. बरोबर. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 मध्ये डाउनवर्ड फोर्स आहे आणि इक्वेशन 2 मध्ये अपवर्ड फोर्स आहे. बरोबर. मग आता मला सांगा टोटल अपवर्ड फोर्स कुठला आहे 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही आणि एम डॅश जी. मग इथं आपण अपवर्ड फोर्स लिहिला 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही प्लस एम डॅश इंटू जी इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स आपल्याकडे आहे एम इंटू जी. किती आहे एम इंटू जी. आपण इथं लिहिलं एम इंटू जी. आता नीट लक्ष द्या या दोन व्हॅल्यू जर आपण इथं बाळांनो टाकल्या तर काय मिळेल बघा 6 पाय हे आहे सर 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही प्लस इथं येणार आहे एम डॅश ची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4/3 पाय आर चा क्यूब इंटू जी इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू येणार आहे रो इंटू 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. आणि इंटू या ठिकाणी परत काय येणार आहे जी. बरोबर. आता या ठिकाणी इथं 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही आहे असं राहील आणि ही प्लस व्हॅल्यू जी आहे ही प्लस व्हॅल्यू ती पलीकडच्या बाजूला जाणार आहे. काय मिळेल आपल्याला रो इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी मायनस हे प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर काय होणार मायनस सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण कॉमन घेतलं तर काय मिळेल बघा 4/3 पाय आर क्यूब जी 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन भेटेल. मग इथं मिळणार आहे बघा 4/3 पाय आर क्यूब इंटू जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा. बरोबर. आणि डाव्या बाजूला आपल्याला काय मिळणार आहे 6 पाय इंटू इटा इंटू आर इंटू व्ही. बरोबर. मग आता या ठिकाणी टर्मिनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय मिळेल बघा न्यूमरेटरला राहणार आहे हे 4/3 पाय आर क्यूब इंटू जी रो मायनस सिग्मा आणि छेदामध्ये बघा 6 पाय इंटू इटा इंटू आर हा पूर्ण फॅक्टर कुठे येणार आहे छेदामध्ये 6 पाय इंटू इटा इंटू आर. बरोबर. पायला पाय काय होईल कॅन्सल होईल एक आर ला आर कॅन्सल होईल आणि 2 आर शिल्लक राहतील. बरोबर. आणि इथं बघा देअरफॉर व्ही इज इक्वल टू हे 4 तसंच राहील आणि हे 3 खाली येणार 3 स किती येणार आहे 18 इथे येणार आहे आर स्क्वेअर इंटू जी डिवायडेड बाय इटा आणि इन ब्रॅकेट काय येणार आहे रो मायनस सिग्मा.
काय येणार आहे रो मायनस सिग्मा. आणि मग इथं 2 आपण याला भाग लावू शकतो. 2 दुने 4, 2 9 18, 2 दुने 4, 2 9 18, 2/9 येणार आर स्क्वेअर जी डिवायडेड बाय इटा इंटू रो मायनस सिग्मा. दिस इक्वेशन गिव्स द टर्मिनल velocity of the spherical object inside the liquid.